मेडल्स दिए गए हैं। ओल्ड वर्सेस गोल्ड ट्रॉफी यानी कि ओल्ड वर्सेस गोल्ड, आज एक बेहतरीन मुकाबला होगा यहाँ पर शाम को ठीक लंच के बाद। तो उस मैच में जो ट्रॉफी दी गई है ओल्ड वर्सेस गोल्ड, हमारे गांव के बड़े जो हस्ती है, जो जिम्मेदार है, इस मैच का लुत्फ उठाएंगे, इस मैच में वो इन्वॉल्व रहेंगे, प्लेइंग 11 में इन्वॉल्व रहेंगे। देखेंगे हम तो एक बेहतरीन मैच हो। एक लास्ट ईयर भी हमने देखा था कि खूबसूरत मैच यहाँ पर हमें देखने मिला था, जिसकी ट्रॉफी देंगे इफराज जैनुद्दीन दरवेश। ओल्ड वर्सेस गोल्ड की ट्रॉफी यानी कि स्पॉन्सर किया है इफराज जैनुद्दीन दरवेश। ओल्ड वर्सेस गोल्ड में मैन ऑफ द मैच भी रखा गया है, उनके भी वही स्पॉन्सर है इफराज जैनुद्दीन दरवेश। ओल्ड वर्सेस गोल्ड के मैन ऑफ द मैच भी इफराज जैनुद्दीन दरवेश। जो बॉल्स है उसका स्पॉन्सर है असरार मूसा होडेकर। असरार मूसा होडेकर इन्होंने पूरे सारे के सारे जो बॉल्स दिए गए हैं इस पूरे टूर्नामेंट में, वो असरार मूसा होडेकर। मोस्ट स्पोर्ट्स ट्रॉफी शिफा शफाकत सारंग, मोस्ट स्पोर्ट्स शिफा शफाकत सारंग। मोस्ट डॉट बॉल्स यानी कि जो गेंदबाज रहेंगे उन्होंने अगर डॉट बॉल डालता तो वो भी एक ट्रॉफी रखी गई है, जिसके स्पॉन्सर है उरैस मुजम्मिल लामाड़े। उरैस मुजम्मिल लामाड़े मोस्ट डॉट बॉल्स। और मैच में जो मैन ऑफ द मैच के रूप में एक पेन दिया गया है, अंपायर्स को टी शर्ट दिए गए हैं, कमेंटेटर्स को कैप दिए गए हैं, लास्ट में ये दिए जाएंगे। इसके जो स्पॉन्सर है वो अरफान असगर दरवेश, अरफान असगर दरवेश। और जो हमारी आवाज आपके कानों तक पहुंच रही है यानी कि जो स्पीकर्स है वो हमारे मुंबई के साथी है जो राजापुर में रहते हैं, हमारे साथ में मिलकर रहते हैं मुंबई में, आसिफ पंडलेकर साहब, आसिफ पंडलेकर साहब। इन्होंने दिए स्पीकर्स के लिए स्पॉन्सरशिप की है। उन्होंने हमसे कहा था कि जो भी जरूरत रहेगी मुझे बताइएगा, मैं इंशाल्लाह उसको पूरा करूंगा। तो हमने कोई बड़ी ख्वाहिश नहीं रखी, लेकिन वो चाहते थे कि कुछ बड़ी हमसे मांगे, लेकिन हमने उनसे स्पीकर की बात करी, तुरंत उन्होंने हमें स्पीकर प्रोवाइड करके दी उनका। और हम तमाम स्पॉन्सर्स का मोमिन स्पोर्ट्स प्रीमियर लीग, मोमिन स्पोर्ट्स की तरफ से बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं, खैर मकदम करते हैं। थैंक यू। लाइव यूट्यूब जो दिया गया है वो इरफान बजरुद्दीन पठान। लाइव यूट्यूब जो दिया गया है वो इरफान बजरुद्दीन पठान और दीवान और विहान, इनके जो फादर है यानी कि अंकुश गिरव साहब, प्रशांत अंकुश गिरव साहब, प्रशांत अंकुश गिरव साहब, इन्होंने लाइव यूट्यूब दिया है। यानी कि दोनों ने मिलकर जो यहाँ पर लाइव यूट्यूब किया है, इरफान बजरुद्दीन पठान और प्रशांत अंकुश गिरव। मैं इनका भी वोमेन स्पोर्ट्स की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। असरार और नाजिश, ये जहां कहीं भी हो, आपके कप्तान यहाँ पर इंतजार कर रहे हैं। ज्यादा इंतजार नहीं किया जाएगा, लिहाजा मैं आप दोनों से गुजारिश करूंगा कि टॉस हो चुका है, फील्ड भी सज चुकी है, आप दोनों ने जल्द से जल्द ग्राउंड पर आना है। नाजिश और असरार, जो मोमिन स्पोर्ट्स प्रेजेंट्स मोमिन प्रीमियर लीग में जो सारे टी शर्ट्स आप देख रहे हो, उस टी शर्ट्स के भी हमारे पास स्पॉन्सर्स आए हैं और मैं उनके भी नाम यहाँ पर पेश करना चाहूंगा। अरफा अरहम 11, उनकी टीम को जो स्पॉन्सर किया है, टी शर्ट जो स्पॉन्सर किया है वो शकील अमीर मियां पेजे। अरफा अरहम 11 को जो टी शर्ट स्पॉन्सर किया गया है वो है शकील अमीर मियां पेजे। ठीक उसी तरह आयत स्ट्राइकर्स, इनको जो टी शर्ट स्पॉन्सर किया गया है पुरनगर के हमारे भाई है सीहुक इंजीनियरिंग वर्क्स, सीहुक इंजीनियरिंग एंड वर्क्स, इन्होंने जो टी शर्ट स्पॉन्सर किया है। मुफ्ती साहब को टी शर्ट स्पॉन्सर किया है आयत सफवान पेजे, आयत सफवान पेजे। गुजरात चैंपियंस को टी शर्ट स्पॉन्सर किया है हुसैन मियां अब्दुल लतीफ पेजे, हुसैन मियां अब्दुल लतीफ पेजे। और अली वॉरियर्स को टी शर्ट स्पॉन्सर किए हैं अमीर मियां अब्दुल लतीफ पेजे, अमीर मियां अब्दुल लतीफ पेजे। ठीक उसी तरह बुरहान 11 को हमारे पुरनगर के भाई है, उन्होंने टी शर्ट स्पॉन्सर किए आयरा एंटरप्राइजेस, नाम है सलमान भाई, आयरा एंटरप्राइजेस, उन्होंने टी शर्ट स्पॉन्सर किए हैं। और मोडेकर चैंपियंस को
जो टी शर्ट स्पॉन्सर किए हैं वो बशीर दरवेश और माजिन दरवेश, इन लोगों की तरफ से टी शर्ट स्पॉन्सर किया गया है। बशीर दरवेश और माजिन दरवेश। मोहम्मद वॉरियर्स को टी शर्ट स्पॉन्सर किए गए हैं साहिल शफीउल्लाह गावकरकर, इन लोगों की तरफ से साहिल शफीउल्लाह गावकरकर। झंझनाट बॉयज ये जो टीम है इनको टी शर्ट स्पॉन्सर किया है अफजल सलाउद्दीन दरवेश, अफजल सलाउद्दीन दरवेश। ठीक इसी तरह धुरंधर बॉयज को टी शर्ट स्पॉन्सर किए गए हैं हमारे पुरनगर के भाई सीहुक इंजीनियरिंग एंड वर्क्स, सीहुक इंजीनियरिंग एंड वर्क्स। अदनान सोलकर भाई है, इन्होंने ये टी शर्ट स्पॉन्सर किए हैं। मैं असद सोलकर और अदनान सोलकर, इन लोगों के तरफ से ये दो टीम के लिए टी शर्ट आए। मैं तमाम टी शर्ट स्पॉन्सर्स, ट्रॉफी स्पॉन्सर्स और जितने भी स्पॉन्सर्स हैं यहाँ पर मोमिन प्रीमियर लीग सीजन 6 में, मैं तमामों का मोमिन स्पोर्ट्स की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। अस्सलाम वालेकुम। बस कुछ ही मिनटों में आपके सामने रत्नागिरी की शान हमारे पास यहाँ पर मौजूद है, चिन्मय सागरकर साहब। मैं उनसे गुजारिश करूंगा कि अब आपके हाथों में ये कमेंट्री है, बेहतरीन आवाज है आपकी। मैं फिर एक बार आपका मोमिन स्पोर्ट्स की तरफ से शुक्रिया अदा करता हूं और एक बार फिर मैं यहाँ पर जो डोनेशन है उनके नाम पेश करना चाहूंगा। सलीम फटपुरे 200 रुपए, हसन दरवेश 500 रुपए, कमालुद्दीन दरवेश 500 रुपए, सफाना असलम दरवेश 200 रुपए, शफाकत सारंग 200 रुपए, अनवर अयूब पेजे 500 रुपए, इकरा सलीम तिवाजी 100 रुपए, अलीना सलीम तिवाजी 100 रुपए, अलफरहान दिलावर दरवेश 100 रुपए, अमीर दरवेश 500 रुपए, अख्तर मोहम्मद सारंग 500 रुपए, इकरमा अलाउद्दीन पेजे 100 रुपए, आलिया अलाउद्दीन पेजे 100 रुपए, जैनुद्दीन बोरकर 200 रुपए, रुकैया नूरुद्दीन दरवेश 200 रुपए। इनका भी मैं मोमिन स्पोर्ट्स की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू, शुक्रिया। मोमिन स्पोर्ट्स द्वारा आयोजित भव्य टूर्नामेंट्स प्रीमियर लीग्स आपके सामने यहाँ पर दूसरा दिन का आगाज होने जा रहा है और आपके सामने हमारे रत्नागिरी की आवाज चिन्मय साकरकर वो कमेंट के लिए आपके सामने यहाँ पर आ चुके हैं। मैं उनका मोमिन स्पोर्ट्स की जानिब से उनका इस्तेमाल करता हूँ। अयाम मुजावर कहाँ पर हो, यहाँ इस कॉमेडी बॉक्स में आ जाए। अयाम मुजावर तमाम हमारे आए दर्शकों का और हमारे गांव के जिम्मेदार हजरत का मैं इस्तेमाल करता हूँ, हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। चिन्मय साकरकर यहाँ पर आ चुके हैं। आपके आने की बड़ी मुद्दत की इंतजारी है, आलम एगंज में बेकरारी है। आपकी आवाज सुनने के लिए यहाँ पर तमाम शौकीन गाँवखड़ी मुस्लिम मोहल्ले के यहाँ पर मौजूद है। यहाँ पर जो टूर्नामेंट्स रखी जाते हैं खास करके सब जो है प्लेयरों को और सब खिलाड़ियों को यहाँ पर हर एक को जो है वो खेलने के लिए मौका मिलता है। जय पेजे कहाँ पर हो, यहाँ मैं इस कमेटी बॉक्स में आ जाए। जय पेजे हमारे इस बॉक्स के अंदर जो भी हमारे गांव के जिम्मेदार हजरात आए हैं मैं उनका इस्तेमाल करता हूँ, हार्दिक स्वागत करता हूँ। जनाब हमारे सदर हुसैन मियां अब्दुल लतीफ पेजे यहाँ पर अभी तक दिखा नहीं दे रहे हैं।
चला आपण पाहतो मोमेंट्स स्पोर्ट गावखडी मुंबई प्रेझेंट्स मोमेंट्स प्रीमियर लीग 2026 सीझन 6 आपण पाहतो आणि स्पर्धेसाठी मी क्रिकेट समालोचक शिंदे टाकरकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण घरी बसल्या देखील पाहू शकता. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला ही स्पर्धा पाहायला घालतोय. चांगली स्पर्धा आपल्याला इथे आयोजित केली गेलेली पाहायला घालली आहे. रंगतदार सामने देखील आपल्याला येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये पाहायला घालतील. दरम्यान आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला संघ असेल गुजरात चॅम्पियन्स, दुसऱ्या बाजूला मोहम्मद वॉरियर्स. दोन्ही संघांच्या दरम्यान टफ सुरू लागला होता. टफ ठरला. आणि काय गुजरात चॅम्पियन्स संघाने 5 विन केले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले बॅटिंगसाठी मोहम्मद वॉरियर्स होताना पाहायचंय कशा प्रकारच्या सामन्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला घालणारा महत्वपूर्ण लढत आहे. महत्वपूर्ण सामना आहे. काय झालं हॅलो सकाळचा मध्ये बंद होतो चिकटपट्टी लावली ना त्याला मध्ये काढली घेऊन द्यायच्या श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग. देवांचे छत्रपती एकता मराठी बाग जय भवानी जय शिवाजी. क्रिकेट समालोचक चिन्ह साखरकर आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय मोमेंट्स स्पोर्ट गावखडी प्रेझेंट्स मोमेंट्स प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा आजचा देखील दुसरा दिवस आहे. ग्रँड फिनालेसाठी आजचा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील पहिला सामना रंगतदार सामना आपल्या समोर सादर केला जातो. एका बाजूला संघ आहे मोहम्मद वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला गुजरात चॅम्पियन्स. या दोन्ही संघांच्या दरम्यान आणि महत्वपूर्ण लढत असेल. दोन्ही संघांमध्ये झुंज पाहायला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी मोठमोठे संघ यावेळी इथे आपल्याला दाखल झालेले देखील पाहायला घालले. चला पुढे जाऊया मैदानाच्या दिशेकडे. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती अगदी दांडी खून केली आहे. गोलंदाज एक आठवड्यात पाहतो. गोलंदाज संघाच्या वतीने पहिले षटक. पंचांचा राईट बाउंड्री विकेट मारा करतोय. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने समोरच्या साईडला पॅटर्न खेळत होता नजीच. पहिल्याच बॉल वरती क्रिकेटन डचचा शिकार ठरलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन इथे आगमन झालं आहे इस्लाम पांढरेसाहेब यांचं. नक्कीच त्यांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये स्थान पण नका. त्याचबरोबर इथे आगमन देखील आपल्याला पाहायला गेलं हुसेन जी तेजे साहेब यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्वागतम स्वागत आहे. आपण पाहतोय मोमेंट्स स्पोर्ट गावखडी प्रेझेंट्स मोमेंट्स प्रीमियर लीग चालू आहे. लढत आपल्याला पाहायला गावेल. यावेळेला 5+1 एकूणचे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अक्षरशः फलंदाजांना जकडून ठेवलंय. समोरच्या साईडला बॅटर खेळण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला गावेल. कशा प्रकारे मारा करतो पाहिजे. हाल करीत ढकलून दिले. मध्ये एक सिंगल प्राप्त करणार गली सेक्शन मध्ये पाहायला लागलाय. खूप चांगलं क्रिकेट म्हणावं लागलं. चांगली खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचा बॉल पूर्णांक हाल करताना ठरलाय. याही वेळेला एक सिंगल प्राप्त होणार आहे. सातत्याने सिंगल डबलवरती जास्त विश्वास बॅटिंग टीमचा पाहायला लागलाय. नवीनच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. जबाबदारीने खेळी करतो. सातत्याने चालू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून देखील पाहायला लागलाय. परंतु गोलंदाज साईन देखील कमी नाहीये. साईन देखील सांगून देतो मी पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. येणारी बॉल कसे देखील यावरती तुम्ही पाहत राहाल. त्यानंतरचा बॉल पूर्णांक हाल करताना चटवायचा प्रयत्न आणि बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅगल झालाय. इथे देखील
टॉप झालेला आहे. अजून 2 चेंडू बाकी असतील. 5 बॉल आहेत. लास्ट बॉल. 5 लास्ट बॉल आहे. लास्ट सर्व संघांनी याची नोंद करून घ्या. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं राहील. याची पण नोंद करा. नेट अंतरला पण फरक पडेल. मॅच असतील. शाकील वर्गाकडे पाहतो तवक्कल आहे. मोठा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पंचांनी हात लहान केलं. नेमकं माग 21 लंगर पाहायला लागलाय. गोलंदाज ट्रॅक कडे पाहतोय. गोलंदाज उमामा सगळा हलकर्त्याने ठेवायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला जमत असेल. सिंगल घेतली आहे एका धाब्यावरती सातत्याने समाधानी व्हावं लागतं. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर प्रत्येक खेळाडूला इथे संधी दिली जाते. याचा आपल्याला या स्पर्धेबद्दल आपल्याला पाहायला गावलं तर चांगली गोष्ट पाहायला जाते की प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या अंदाजाने खेळतो आणि त्याची शैली पाहण्याची संधी ही आपल्याला या मैदानामध्ये पाहायला गावेल. गोलंदाजी ट्रॅक करू इमामा चांगला गोलंदाज आहे. कशा प्रकारे यावेळेला मारा करतो पाहूया. पुन्हा हलकरीकडे टोकवायचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला खेळायचा विचार. क्षेत्ररक्षक स्वीप करतो बॉलला थांबवतो. गोलंदाज तयार. यावेळेला फुटबॉलचा वापर करून खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तयार आहेत. थांबवतो बॉलला. सातत्याने यावेळेला बॅटरचा मात्र निराश पाहायला जाईल. फ्लॅटून गोलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. इतकं सुरक्षित रक्षण. माय गॉड हाताने ते चोरीच्या चुकीच्या जागेवरती थ्रो केल्याचा परंतु तितकंच डिफेंड केलं. कव्हर केलं. थांबवले बॉलला. सातत्याने वेगवान यावेळेला थ्रो पाहायला गावला. त्याचबरोबर गोलंदाजी देखील वेगवान आहे. चांगले क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. बॅटिंग मार्क होते. बॅटर देखील तयार आहे. नेक्स्ट बॉल आणि त्याचबरोबर इथे आगमन झालंय आमचे गुरु अर्थात काय राजादादा सर यांचं. वेलकम सर. राजादादांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये राजादादा सर यांचं इथे आपल्याला आवाज गुणगुणताना पाहायला गावणार आहे. जायचं बरोबर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च झाले आणि आताच्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाले. टोटल 7 धावा आपल्याला स्कोरकार्डवरती पाहायला जातील. संघाच्या वतीने आपण पाहतोय 30 देखील ऐफरान आले. वेळा 34 धावांचा प्रयत्न होता. अगदी यशस्वी तर पार पडले करून पाहायचंय. हेच एक धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 बाद होणार. 8 धावा आपल्याला स्कोरकार्डवरती देखील पाहायला जाईल. स्ट्राईक वरती बॅटर खेळतोय तवक्कल. सगळा वेगवान फटका खेळला परंतु पंचांचा एक हात उंच झालाय. क्रिकेट मध्ये आत्महत्या म्हणजे बॉक्स आउट आणि बॉक्स आउटचा शिकार ठरलाय तो म्हणजे बॅटर तवक्कल. परंतु बाकी
गोलंदाज अगदी हाबी पाहायला लागलं. अक्षरशः सांगून देतात तू शेर आहे तो मोदी सभा शेर आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे गोलंदाजाने. मॅच मध्ये किती आहे ना त्यावेळेस काही संख्या थांबून राहिली आहे. फुल स्टॉप दिले 8 वरती. तिसरे षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती चालू आहे. महत्वाचा सामना महत्वाची लढत आहे. मॅच मध्ये मजा येणार यामध्ये काही शंका नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवता आलं सुहेल. सुहेल कशा प्रकारे मारा करतायत. नेक्स्ट बॉल यावेळेला पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. नियम क्रमांक 21 नक्कीच तिथे वापर केला जाईल. तिकडून 2 धावा यावेळेला जोडले जातात. अतिरिक्त धावा देखील आपल्याला पाहायला लागल्या. त्यानंतर अलंकाचा आत्मिक खेळाचा विचार होता. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू करतोय. थांबवतो बॉलला. अजूनही पाहायला गेलं तर या षटकामध्ये बॉल बाकी आहे तो देखील घेऊन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंचा कशा प्रकारे यावेळेला समाचार घेतला जाईल त्यावरती लक्ष असणार आहे. याही वेळा चांगला फटका खेळला होता आणि आता नक्कीच किती देखील डॉट बॉल पाहायला जातोय. शेवटचा बॉल सुहेल खेळासाठी सज्ज होतोय. अलॉंग द कार्पेट खेळलाय. झोन मध्ये एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गेली 1-1-11. मैफिल 11 झाल्यात याची आपण नोंद करा. आता मात्र शेवटचे षटक आपण प्रगती पथावरती पाहतो. पहिल्या संघाच्या वतीने अंतिम षटक. अंतिम षटक म्हणजे लग्नाचं षटक. लग्नाचं षटक म्हणजे जिंगाट. कोणता संघ जिंगाट करतोय. एवढा बॉल निघून चाललाय. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. अगदी बेडा पार केलाय. लगावलाय लांबलचक. खणखणी 4 काय फटका खेळला होता. वेगवान प्रहार तिथे पाहायला लागला. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण संबंधित झालं. बॉल आता तो निसटला नाही. बॉल ते खणखणीत 4 बॅटरच्या बॅट मधून आलेला खणखणीत प्रहार. अगदी स्वागत केलंय. स्वाग दाखवणारा हा स्ट्रोक होता. गोलंदाजी ट्रॅकला आपण पाहतोय. शकूरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी स्वागत केले शकूरचं. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी चालू आहे. त्यानंतरचा बॉल हो हलक्या रित्याने तटवाईच्या नादामध्ये बॉक्स आउटचा शिकार करतोय. माघारी परततोय. निराश असेल मुख्तार. बाकी भव्य मुख्तारची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता दाखल होतो. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार आहे. महत्वपूर्ण लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं अनीस येतोय. अनिश खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला चकवा देताना गोलंदाजाला आपण पाहिलेच असेल परंतु पाहायचंय. अजून या षटकामध्ये येणारे मला वाटतं 3 बॉल बाकी होते आणि त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. अजूनही पाहायला गेला तर 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकाराला परंतु त्यानंतर विकेट देखील घेतली आहे. कमबॅक दाखवले क्रिकेटमध्ये. वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा केली जाते. तोच कमबॅक पाहायला लागलाय. त्यानंतरचा बॉल बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. बॅट घुमवली अलिबागला. बॉल घुसला बैलबागला आणि ते विकेट प्राप्त झालंय. माघारी परत तो नक्कीच बॅटर. चांगली गोलंदाजी पाहायला लागली. धावसंख्या स्टेबल आहे 16 आकड्यावरती. 16 रन्स आपल्याला पाहायला लागत आहेत. लाजवाब यावेळेला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला लागलंय. अजित टप्पा भेदक मारा सातत्याने गोलंदाज शकूरच्या गोलंदाजीमधून पाहायला लागलाय. शेवटचा बॉल आहे. पाहूया नवीन बॅटर कोण येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नौशाद
भव्या नौशाद कशा प्रकारे यावेळेला मारा करतोय. ठिकाणी भाऊ खेळाडू आहे पाहायचं त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे यावेळेला मारा केला जाईल. भगवान फटका खेळाचा विचार कोणाच्या मॅचची कडा घेतली. यष्टीरक्षक तिने कोणतीच कसर सोडत नाही. यष्टीरक्षक करतोय कमाल. मॅच मध्ये येणार धमाल आणि इथे नक्कीच जबाब झालाय. चौथ्या षटकाचा खेळ. बघूया धावसंख्या किती पाहायला गावेल. धावसंख्या झालेली पाहायला गावते 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष याची आपण नोंद करूया. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहूया. होळीकर चॅम्पियन्स बनाम आली वॉरियर्स. दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस सोडवला जाईल. दोन्ही संघ चे कर्णधार आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आपण टॉस बॉक्स वर या. मी विनंती करतो शफी दरवीज सर आपल्या हस्ते यावेळी आत्ता सोडवला जाईल. दोन संघ आपण पाहतो. होळीकर चॅम्पियन्स दुसऱ्या बाजूला आली वॉरियर्स. बघूया कोण करतो टॉसचा बॉस. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण या. सोळा झाले 17 धावांचं लक्ष. 17 रन्स टू विन. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहतो. होळीकर चॅम्पियन्स बनाम आली वॉरियर. दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस सोडवला गेला होता. टॉसचा बॉस ठरलाय आली वॉरियर्स. 16 खर्च झाले 17 धावांचं लक्ष. महत्वपूर्ण सामना आहे. सलामीवीर मैदानामध्ये असतील. एका बाजूला पाहायला जाईल बॅटर सज्ज झालाय अब्दुल्ला तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक करून गोलंदाज सज्ज होतोय. सुहेल पहिलाच बॉल स्वतः बॉल उतरू करतो. थांबवतोय बॉलला. चांगला गोलंदाज आहे. छोटा पॅकेट करून कडा धमाका. आणि आता काय कळलंय मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार खेळण्याच्या नादामध्ये माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन पाहायला गावतंय. हक्का बक्का कळणारा धक्का पाहायला लागलाय. सुहेलला मिळवली मोठी सफलता. मोठ्या मोहऱ्याला आता मात्र डगआउट मध्ये पाठवलंय. नवीन बाट मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार शकूर. हो या वेळेला देखील हलकटीने टिकवायचा प्रयत्न आहे. सिंगल प्राप्त केली जायची. त्याची चपळाईने धावा घेतले. 17 धावांचं पाठलाग करायचं. पाहूया कशा प्रकारे वेळा मारा केला जाईल. याही वेळेला पंचगतीच वाईट भाव इशारा देतात. पंचांनी 2 हात लांब केलं. गोल क्रमांक 22चा इथे देखील वापर केलाय. त्यानंतरचा बॉल फुलटॉस बॉल येतात. त्यावरती फुलटॉल बचल करणारा फटका खेळायचा विचार. आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय कळलंय. पंचांकडून कोणता निर्णय इथे येतोय. बॅटर फेक पाहायला गावतोय. ज्या प्रकारे धावा घेतली गेली अगदी चिंताची चपलाई पाहायला लागली आहे. चिंताचा वेग तिथे पाहायला लागलाय. देखील धावा एक्सिंग जोडली जाईल. धावसंख्येमध्ये अपडेट पाहायला गेले. 3 धावा झाल्यात आणि अजून या षटकामधील येणारा शेवटचा एक बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती किती धावा इथे जोडले जात आहेत. कॅपमधून खेळ आहे. अगदी चिरत भेटत निघून चाललाय. फलंदाज का तीर वार करतोय गंभीर. अगदी क्षेत्ररक्षकाला चिरत निघून गेलेला हा
बॉल शकूरच्या बॅट मधून आलेला नवीन प्रीमियर लीगचा कणकणी 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गेला तर जाऊन पोहोचली 7 रन 7 धावा जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे 17 धावांचं लक्ष आपण पाहतोय महत्वपूर्ण लढत महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये समीकरण जाऊन पोहोचलं 15 बॉल वरती 10 ची गरज आहे सामना लाजवाब पाहायला जाईल स्टॉकीड वरती बॅटर आपण पाहतोय आफाक गोलंदाजी ट्रॅक करून नवीन सज्ज झालाय पाहायचं नवीन कशा प्रकारे वेळा मारा कळतोय हो हलकर्त्याने टटवाच्या नादामध्ये पुन्हा एकदा विकेट पाहायला जाईल पाकला माघारी करताना लागतंय खबर पॉइंटला खेळायचा विचार होता परंतु विचार नक्कीच फसला गेलाय बॉक्सच्या स्वरूपामध्ये माघारलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो त्यानंतरचा बॉल याला पुन्हा एकदा डिझाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातो बाकीच्या दिशेने सिंगल प्राप्त होणार आहे एका डाव्याने धावसंख्या मध्ये बॉल पाहायला जावी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती पुन्हा एकदा हलकर्त्याने ढकलून दिलाय डिस्प्ले लक्ष त्याच्याकडे सिंगल प्राप्त होईल सातत्याने सिंगल डबल वरती जास्त विश्वास पाहायला लागलाय परंतु गाडीचा गेअर शिफ्ट करणं देखील गरजेचं असतं त्याच प्रकारे बॅटिंग मध्ये चौकार लगावणं देखील गरजेचं असतं त्याच प्रकारची बॅटिंग पाहायला गमी का ते पाहायचंय चांगलं क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला गमलंय संपर्क मॅच चालू आहे वेळा हलकर्त्याने रिटवायचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये धावची होण्याची संधी यावेळेला निर्माण झाली आहे भव्य पंचांकडून कोणता सिग्नल इथे देण्यात येतोय मला वाटतं तिन्ही पंच त्याचबरोबर लाईनमन देखील इथे एकत्रित येणार आहेत त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा निर्णायक डिसिजन काय असणार यावरती सर्वांचे नजर आता आपल्याला पाहायला जात आहेत महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण लढत आहे मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील संघर्ष करावे लागणार आहे कारण सामना खूपच महत्वाचा आहे आपण पाहतो एका बाजूला संघ खूप चॅम्पियन्स दुसऱ्या बाजूला मोहम्मद वॉरियर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान असलेली मोठी मॅच पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद करून घ्या त्याचबरोबर मैदानामध्ये आगमन झालंय आपले इस्लाम पांढरेकर यांचं त्यांचं देखील या स्पर्धेतर्फे या कमिटीतर्फे खूप खूप स्वागत असेल स्वागतम 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 चला अपडेट सांग गोलंदाजी पाहतोय मामा बॅटरी मामा आले नवीन पाहायला जातो धावसंख्या स्कोरकार्ड मध्ये पाहायला जातील 10 धावा समीकरण जाऊन पोहोचले 10 बॉल वरती 7 धावांची गरज आहे 10 बॉल 7 धावा काय करणार माझ्या धावा महत्वपूर्ण सामना आहे आपल्याला काय चला गोलंदाजी ट्रॅकिंगला पाहतो तबक्कल आलं समोरच्या साईडला पाहायला गेला तर मामा आहेत इशारा आलाय
एकूण 2 धावा यावेळेला जोडली जाणार आहे. धावसंख्येमध्ये अपडेट पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचणार 12 कडे. समीकरण बदलत चाललंय. जिंकण्यासाठी अजूनही 5 धाव्यांची मला वाटतं गरज आहे. महत्वपूर्ण सामन्याकडे पाहतो. यावेळेला काय घडलंय ते देखील शॉर्ट बॉल पाहायला गावतोय. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. फ्लॅटून गोलंदाजी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. हलक्या रीतीने टप्प्यावलाय. पुन्हा एकदा सिंगल डिझोन बदल प्राप्त होणार आहे. एका धाब्याने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पाहायला मिळेल. सिंगल डबलने मॅच लेवलला चालू ठेवलं. चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमच्या माध्यमातून पाहायला जातोय. आपल्यातून माइंडसेट घेऊन खेळतात दोन्ही संघ. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजीचा उपयोग केलाय. तिसरे षटक गोलंदाज तवक्कल पुन्हा एकदा तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेला काय कळलंय पंचांकडून 2 हातला इशारा येतो. इट्स वाईट बॉल. वाईटचं कळलेलं आहे. इंग्लिश मध्ये त्याला वाईट असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये देत पाय जिलेबिया मात पाय भजिया असा हा वाईट बॉल. अतिरिक्त धावा आले मागे धरू शकतात ती धावा. परंतु यावेळेला विकेट भेटणार आहे. माघारी परतावा लागणार आहे. हक्का बक्का करणारा धक्का. विकेटचं पतन. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. षटकामधील अजूनही येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. हो काय क्षेत्ररक्षण केलंय. मूर्ती लहान असल्यामुळे काय झालं कीर्ती महान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिळावं लागेल. छोटा पॅकेट परंतु बडा धमाका करणार. त्यानंतरचा बॉल यावेळेला स्वतः बॉल करते. थांबवते बॉलला. षटक क्रमांक यावेळेला समाप्त होणार. 3 षटकांच्या धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा. मॅच आपल्यातून ताकद चालली आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. 5 बॉल वरती 3 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग टीम साठी खूपच महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. डू ऑर डायचा सामना आहे. जर बॅटिंग टीम जिंकली तर नक्कीच त्यांना नेक्स्ट राऊंड साठी प्रवेश पाहायला मिळेल. परंतु पराभूत झालं तर घरचं तिकीट हे कन्फर्म आहे. त्यामुळे डू ऑर डायचा सामना एवढा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंग टीम इन डेंजर झोन. महत्वपूर्ण सामना. 5 मध्ये 3 ची गरज आहे. सामना तापलाय. स्वतःला सांगायचंय कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न जितके कराल तितके तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि तो प्रयत्न मॅच मध्ये बॅटिंग टीमच्या माध्यमातून पाहायला जातील का त्यावरती लक्ष आहे. जबरदस्त सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे. महत्वपूर्ण लढत आहे. रोमांचक करार मैदानाच्या आतमध्ये पाहायला जाईल. गोलंदाजी ट्रॅक करून छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला जातोय. गोलंदाजाचं नाव आहे आतिफ. बॉल गोलंदाज या घाण्यामध्ये षटक. 5 मध्ये 3 ची गरज आहे. छोटाच बॉल होता त्यावरती पुरेपूर प्रहार. डिझोन मध्ये सिंगल. चांगलं माइंडसेट खेळून खेळतात. आता मात्र 4 वरती 2 ची गरज आहे. सामना तापलेला पाहायला जातोय. इथून जर डॉट बॉल आली तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु थोडासा बॅकफूट वरती चाललाय गोलंदाजी करणारा संघ. एका धाव्याची गरज आहे. आता नक्कीच चांगला बॉल आहे. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. इथे नक्कीच शॉर्ट बॉल आलाय. 3 चेंडूंमध्ये 1 धाव्यांची गरज आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. शिटी वाचली आहे. गाडी सुटली आहे. जपून दांडा उडव. दांडी गुल केली आहे आणि यावेळी हा विकेटचं पतन. वा भाई वा. काय मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रोमांचक थरार पाहायला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन थांबलेली आहे. 16 धावा. जिंकण्यासाठी 1 धाव्याची गरज आहे. 17 धावांचं लक्ष आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शहबाज संघाचे संघ मालक यावेळेला स्ट्रायकिंग एंड वरती. सामना टाय झाला तर काय, सामना टाय झाला तर कंपल्सरी चेस हा नियम लागू होणार, याची आपण नोंद करा. पुन्हा एकदा नियमांमध्ये फेरबदल केला जाईल. आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल, याची आपण नोंद करून घ्या. महत्वपूर्ण सामना आहे, महत्वपूर्ण लढत आहे. एका धाब्याची गरज आहे. आणि ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, रामा रे रामा क्रिएट केलाय मोठा ड्रामा. मोए मोए मुवमेंट मैदानाच्या आत. वा भाई वा, मैदानाच्या आतमध्ये एक अलगच ड्रामा चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक करून आतिफ आहे. आतिफ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये झोंगावताना पाहायला गावलाय. आपल्या नावाचा डंका वाजवताना पाहायला गावलाय. वा भाई वा, what a match, what a match, so beautiful, so elegant, just looking like a wow. मॅच मध्ये मजा येते, मॅच मध्ये मजा येते. प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद लुटताना पाहायला गावलाय. एक चेंडू आणि एका धाव्याची गरज. जर इथून हे एक धावा डिफेंड केले गेले तर येणारे 365 दिवस या गोलंदाजाची चर्चा होणार, यामध्ये काही शंका नाहीये. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज वा भाई वा, आतिफ नाव आहे आणि त्याची कमालीची गोलंदाजी करतोय. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलंय. एक बॉल वरती एका धाव्याची गरज आहे. बॅटर तयार आहे. फटका खेळला आणि काय घडलंय, बॅटिंग टीमने इथे बाजी मारली. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, फंबलिंग मिस्टेक, निराश असेल. बॅड लक, हार्ड लक पाहायला लागलंय. बाजी मारली गुफलान. चॅम्पियन्स संघाने, विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.